नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काल पुण्यातल्या पूर परिस्थितीचा दौरा केला आणि पत्रकारांना त्यांनी सांगितलं की नदी पात्राची रुंदी नदी सुधार प्रकल्पामुळे अतिशय विस्कळीत झाली आहे, त्यामुळे पुराचं ते कारण असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे विविध एजन्सीज म्हणजे पाटबंधारे खाते, महानगरपालिका, NDRF आणि आपत्ती व्यवस्थापन, जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये समन्वय नसल्याने पहाटे 2 वाजता पाणी सोडल्यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट झाली. एकंदरीत परिस्थितीवरती त्यांनी केलेलं भाष्य. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तसंच पुण्याची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर तुम्हाला त्याचा अभ्यास करून ते करायला लागेल. आत्ता गेल्या 2 वर्षात पावसाचं प्रमाण गेल्या 2-5 वर्षात वाढलेलं तर आहेच, पण हे करत असताना नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, इथे ह्या फ्लड मिटिगेशनसाठी पावसाळ्यापूर्वीच्या बैठका महापालिका घेत आहे का? नगरसेवक नसताना फीडबॅक कोणाकडून येतोय? अनेक ठिकाणी मुंबईत आम्हाला जे जाणवतं, रेल्वेच्या ज्या संस्था आहेत, मग वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन, हार्बर लाईन, ह्या रिस्पॉन्डच करत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला कोणीतरी एक जण असं लागतो, पालकमंत्री असेल किंवा कोणी असेल, चार्ज घेऊन की फ्लड स्पॉट्स कुठे येऊ शकतात, बरं इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, कोणी जर तुम्हाला सांगत असेल की आम्ही खड्डेमुक्त करू किंवा पूरमुक्त करू, ते खोटं बोलतात. फ्लड स्पॉट्स हे येत असतात कारण काम कुठच्याही शहरामध्ये सदैव चालू असतं. त्या फ्लड स्पॉट्सला तुम्हाला किती पंप लावावे लागतात? साधारणपणे मुंबईत आम्ही 485 मोबाईल पंप्स लावायचो, ते यावर्षी लागलेच नाहीत, 6 होते चालू. तर ह्या काही गोष्टींवर मला वाटतं विचार करून आपल्याला काम करायला लागतं. त्याच्यात नुसतं राजकीय मंडळी नाही तर आपल्याला तज्ज्ञांना पण घ्यायला लागतं. खूप वेळा आम्हाला वाटतं की आम्हालाच सगळं माहिती आहे, पण अर्बन प्लॅनर्स आणि ह्या सगळ्या लोकांची, इंजिनियर्सची आपल्याला मदत लागते. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. सांस्कृतिक कला महोत्सव 2024, लावणी महोत्सव आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या वतीनं ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री प्रिया बेर्डे हिनं आयोजन केलं होतं. तेव्हा जाऊयात आपण या कार्यक्रमात. शीद फडणवीस हे कोल्हापूरवरनं पुण्यात राहायला आले आणि ते पुणेकरच झाले. महाराष्ट्राला लाभलेलं एक अतिशय सुंदर चित्रकार, शिल्पकला
अनेक चित्रपट गोष्टींमध्ये त्यांनी केलेलं योगदान, टायटल्स आणि त्यांचा कुंचला हा सदैव पुणेकरांना त्यांच्या 100व्या वर्षात आनंद देत राहतोय. राज ठाकरे यांनी त्यांच्या शताब्दी निमित्त केलेला हा सत्कार समारंभ पुणेकरांच्या शिर फडणवीसांच्या आणि आपल्या सर्वांच्या ध्यानात राहील, तो खास तुमच्याकरता. आपण इथे आहोत आणि आज विशेष सत्कार सोहळ्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार अशा दोन्ही नात्याने आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. माननीय चंद्रकांत दादा या महोत्सवाचे निमंत्रकच आहेत, तेही आज आवर्जून उपस्थित आहेत या सोहळ्याला. आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत. शीदलविषयी, त्यांच्या चित्रांविषयी अतिशय नेमक्या आणि देखण्या शब्दात बोललेल्या लेखिका मंगलाताई गोडबोले. स्मार्ट सिटीचे डॉक्टर नितीन भेटे, कृष्णकुमार गोयल स्वागताध्यक्ष, वीरेंद्र चित्राव, संजय मिस्त्री, चारुहास पंडित, ही सगळी संयोजन संस्थेमधली जर नुसतीच कल्पना चांगली आहे आणि चित्र खराब काढलेलं आहे, कधी काही त्याचा उपयोगच होणार नाही, त्याचा काही प्रभावच पडणार नाही. उत्तम चित्र काढलंय पण कल्पना दरिद्री, काही प्रभाव पडणार नाही. मला असं वाटतं इतकी वर्ष उत्तम कल्पना आणि उत्तम रेखाटन सरांनी गेले 75 वर्ष ते सर करतायत, हे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. मी अनेकदा म्हणतो की चुकीच्या देशात जन्माला आलेली माणसं आहे ती. आज सरांसारखी व्यक्ती जर समजा युरोपात जन्माला आली असती तर सरकारला सांगायची वेळ आली नसती की दालन काढा, तिथे असतच. हे खास करून आपल्याला युरोपामध्ये दिसतं जास्ती करून. मी एकदा डेव्हिड लो यांची पुस्तकं आणायला गेलो होतो लंडनला. मला कळलं की एक दुकान आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. श्री द फडणीस यांनी पुणे शहरातून व्यंगचित्र जगाला दिली आणि त्यांच्या व्यंगचित्राच्या बरोबर श्री द फडणीस कुठले तर ते पुण्याचे असं बिरुद आपण करतो. साहित्य, संस्कृती, कला, नाट्य, चित्रपट, शिक्षण या सगळ्यात अग्रेसर असणारं पुणे शहर. या पुणे शहरामध्ये श्री द फडणीस तर पुण्यात राहिलेच, पण ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी देखील आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये डॉक्टर मुजुमदारांच्या आग्रहाखातर त्यांनी पुणे शहर निवडलं. असं हे पुणे शहर तुमच्या माझ्यासारख्यांकरता एक आपल्याला परंपरेमध्ये वारसा हक्काने मिळालंय. पण याच पुणे शहरामध्ये जेव्हा कोयता गँग येते, तरुणींवरती हल्ला केला जातो, अपघात घडतो, त्यावेळेला मन दुःख होतं. तेव्हा आपण प्रयत्न करूयात पुण्याची साहित्य, संस्कृती, नाट्य, चित्रपट जपण्याचं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.